थोडं आपण एक्सप्लोअर केलं आपलं चित्त्याचं तळ, त्याच्यामध्ये कसे दगडं फेकले आता विचारांचे, कशी तुमच्यामध्ये एखादी इच्छा कामना जागृत केली जाते. लेट्स से तुमचा हॉबी आहे इलेक्ट्रॉनिक्स, तर तुम्हाला कसं पटवलं आता कृपया बघणे. मी काल एक प्रोजेक्टवर काम करत होतो. तो प्रोजेक्ट असा आहे की त्याच्यामध्ये मला एक सर्टन सर्किट डेव्हलप करायला लागत होतं, विच मे इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द व्हेकल बाय लेट्स से 20%. आणि चालवण्यात एक चांगला फील येईल त्या गाडीला, टॉप स्पीड वाढेल वगैरे वगैरे. त्या सर्किटमध्ये एक छोटीशी इम्प्रूव्हमेंट केल्याने, विच इज ग्रेट. बट कृपया बघणे की जर माझा इंटरेस्ट आहे त्या व्हेकलची हे वाढवण्यात, स्पीड वाढवण्यात, ऑर रॅदर तुम्हाला हे बघावं लागेल की हा इंटरेस्ट कोणाला आहे, हा अहमला आहे की खरंच आत्म्याला आहे तुमच्या. बाय डिफॉल्ट कोणत्याही तुमच्या आत्म्याला काही इंटरेस्ट नाही, काही इच्छा नाही, पण तुमच्या अहमला फार इंटरेस्ट आहे की लेट्स से मी एखादी व्हेकल बनवली तर तिचं 5% बी परफॉर्मन्स इन्क्रीज झाला तरी तो स्वतः क्रेडिट घेऊ शकतो ना, की मी केलं, की मी इम्प्रूव्ह केला परफॉर्मन्स. तर त्याला सगळ्या अशा गोष्टी ज्याच्यात तुम्ही क्रेडिट घेऊ शकता, तुम्हाला भारी वाटेल. अहमवृत्तीच्या पुढे असा एक मेडल लागेल की यू आर द बेस्ट, यू आर दिस. तुम्हाला त्याच्याने काय होईल, डिक्लरेशन वाढेल की तुम्ही बॉडी आहे, तुम्ही माइंड आहे, हा भाव वाढेल. तुमची मूळ मान्यता वाढेल की शरीर आहे, संसार आहे, समय पण आहे, करता पण आहे. त्या सगळ्याचं बेसिस हे अहमचं काइंड ऑफ हे फसवण्याची म्हणता ना त्याला टेक्निक आहे. त्याच्याकडे सिम्पल टेक्निक आहे. तो म्हणतो याच्याने हा जो सपोजली चित्तामध्ये मी एक थॉट फेकणार आहे, चित्तामध्ये एक इंड्यूस करणार आहे काहीतरी इनकम्प्लीटनेस, याच्यामध्ये हे नाही येते का की तू शरीर आहे, तू मन आहे, संसार आहे, समय आहे, करता आहे, आणि पर्टिक्युलरली त्याला चिटकून तुमची अपूर्णता सेल केली जाते. आता हे कसं होतं, हे अजून काही क्लिअर नाही होते की मायाला कसं काय माहिती की तुमची अपूर्णता काय आहे. पण हे क्लिअरली दिसतं याच्यावरून की मायाला नाही दिसत आहे, माया तुमच्यामध्ये राहिलं. म्हणजे माया तुमच्यामध्येच बसलेली आहे तुम्हाला फसवायला. माया त्या पर्सन 1मध्ये पण आहे, पर्सन 2, पर्सन 3मध्ये पण आहे, प्रत्येकाला फसवायला त्याच्याचमध्ये बसलेली आहे. तर ती त्याच्या अकॉर्डिंग टू सिग्नल जनरेट करते, पर्सनलाइज फसवायचे सिग्नल्स. लेट्स से की गुगल ॲड्स तुम्हाला माहिती असतील. गुगल ॲड्स असे आहे, तुमचा ते फीडबॅक डेटा यूज करता की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲड दाखवता, सो दॅट त्यांना ॲडव्हर्टायझर्सला पण बेनिफिट होईल की तुम्हाला त्यांना कस्टमर भेटेल आणि गुगलला पण फायदा होईल, कमिशन, त्यांचं प्रॉडक्ट पण सेल होईल. आता तुम्ही हेच सेम ॲनॉलॉजी तुमची आतल्यामध्ये बसलेल्या मायेला वापरा, जी तुम्हाला फसवायला तुलली आहे. ती तुम्हाला संसारची अपूर्णता प्रपोज करते, पटवते, आणि तुम्ही त्यात इंटरेस्ट घेऊन घेता ओनली बिकॉज तुम्ही मानलं आहे की तुमच्यामध्ये अपूर्णता आहे. मानलं आहे तुम्ही मानलं आहे, मान्यता दिलेली त्याला. कशाला की काही पण तुम्हाला, तुमच्या समोर जर एक हॉटेल आलं आहे तर तुम्हाला तुझ्यामध्ये तू हे खाल्लं नाही, ही अपूर्णता आहे, लगेच तुम्ही पटले. तुमच्यासमोर एखादं माईकचं दुकान आहे लेट्स से, तुम्हाला हे पटवलं गेलेलं आहे की तुम्ही सिंगर असू शकले असते गुड जर तुमच्याकडे हा माईक असता. आणि तुमच्यामधली अपूर्णता हे बेखुबी जाणते. तुमच्यामधली अपूर्णता काय वेगळी नाही आहे, अहंकारच स्वतःला फसवतो आहे. त्याची ही स्पेशल पॉवर आहे की तो स्वतःलाच फसू शकतो.
आणि त्याला आवडतं ते. त्याला का आवडतं? कृपया याच्यावर थोडंसं लक्ष देणे. त्याला स्वतःला फसवायला का आवडतं? कारण तो जेव्हा रामाला भेटतो, रामाच्या समोर त्याला तोंडासमोर ते राम येतो, त्याला डायरेक्ट कृष्ण भेटतो, त्याला डायरेक्ट तो निर्गुण भेटतो, तेव्हा आहे ना त्याची स्थिती अशी होते जसा एखादा सण आहे, त्याच्या डोळ्यात डायरेक्ट पूर्ण प्रखर अनंत प्रकाश पडतोय. तर तो साहजिकरित्या त्याचे डोळे बंद करतो. तो म्हणतो हे काय, हे काय आहे काय नेमकं? हे इतकं पॉवरफुल आहे की आत्तापर्यंत मी इमॅजिन केलं होतं ते इमॅजिनेशनचा पण परे जाते. हे फार इंद्रियांना ग्रास्प नाही होते, कोणते इंद्रिय पकडू शकत नाही, समजू शकत नाही, पण हे आहे पॉवरफुल. आता गोष्ट काय, अहमला नक्कीच तेच गाठायचं आहे जे अनंत पॉवरफुल आहे. ओके, हे त्याचं मूल फंडामेंटल पॉईंट आहे. पण आता गडबड काय आली आहे, अहम ही एक एंटिटी बनून बसलेली, एक अशी एक घेरा आहे अहम, एक रेडियस आहे, एक लिमिट आहे. तो म्हणतो की ही माझी स्किन आहे, याच्या बाहेर मी एक्झिस्ट नाही करत, मी नाही, मी म्हणजे ही स्किनची पेरिफरी, बस मी एवढाच आहे. याला टच झालं, मला टच झालं. आता लेट से ही ऑब्जेक्ट मी हातात पकडली, याला टच झालं, हा मी नाही आहे, ही निळी ऑब्जेक्ट मी नाही आहे. अहम असे रेडियस घेरे ठरवतो. त्या रेडियसमध्ये त्यांनी अख्खं जग डिवाईड केलेलं आहे, संसार समय करता खडा केलेला आहे. परमात्मा त्याला जेव्हा दिसतो तेव्हा तो म्हणतो की हे नाहीच आहे मी, हे नाहीच आहे मी. मी कोण आहे? जी या बॉडी माइंडमध्ये चेतना अडकून बसलेली आहे, जिथे मला एक्सपिरियन्स होतो की मी टच केल्यावर हे बघा हे काहीतरी वस्तू टच झाली. माझा अनुभव सांगतो ना मला की मी इथे या बॉडीत आहे, मनात आहे, शरीरात आहे. तर हे असा खेळ आहे सगळा. सगळ्याचं प्रयोजन एवढंच आहे की तुम्ही शांत न बसणे. तुम्ही शांत बसले तर तुम्ही विलीन होऊ शकता रामामध्ये, कृष्णामध्ये, त्या परमात्म्यामध्ये. ते मनाला, अहमला, शरीराला, मनाला आणि अहमला नाही आवडत. आणि ही 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 जी पळण्याची स्टाईल आहे ना, एकदम भिकाऱ्यासारखी डायरेक्ट. तुम्ही असं भीक मागत पळत राहणार रे, पण तुम्ही वाचू शकता का? कृपया याला इमानदारीने बघणे. तुम्ही नाही वाचू शकत. बस तुम्ही कधी न कधी तो फनलसारखा आहे तो, म्हणजे म्हणता ना प्रलय येतो, तो प्रलय येईल कधीतरी. तुम्हाला तेव्हा मग घिसून पिटून जायचं आहे का तुम्ही स्वतःहूनच तुमच्या अहमतेची व्यर्थता पाहून गुपचूप जे सत्य आहे त्याच्या मार्गावर चालताय? केव्हा चालताय तुम्ही? केव्हा बोला, आज, आत्ता, नेक्स्ट क्षणाला चालताय का? की उद्या जायचं आहे तुम्हाला? की एखादी अजून इच्छा पूर्ण करून, किंवा लेट्सचे लग्न झाल्यावर, लेट्सचे पोरगा झाल्यावर केव्हा जाणार तुम्ही? नेक्स्ट क्षणाला रेडी का तुम्ही? आणि जर रेडी नाही तुम्ही तर कृपया बघणे की तुमच्या चित्ताच्या तळात मायानी, जी पर्सनलाइज माया तुमच्यामध्ये बसली, तिने कोणते कोणते दगड फेकलेले, कोणती कोणती अपूर्णता सेल केलेली, कोणत्या अपूर्णता तुम्हाला पटलेल्या आहे, कोणत्या ॲक्शन तुम्हाला नेक्स्ट मोमेंट किंवा उद्या करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही रामाकडे जाणार आहे सो कॉल्ड. याच्यावर थोडंसं लक्ष देणे की हे किती फसवणूक करणारी वाणी. तुम्ही म्हणताय की जस्ट उद्या करू, काम रेटू पुढे, बस काम रेटण्याचं बात नाही नुसती. ही बात अशी आहे की तुम्ही ह्या लाईफच्या एंडपर्यंत रेटायला पाहताय. तुमचा गोल हा आहे. तुम्ही म्हणता काय की ह्या बॉडीचे 99.99% एज जरी झाले तरी तुमची हीच सेम मृत्यू राहते. कृपया बघणे की तुमचा आज लेट्स से 30 एज आहे, तुम्ही
लेट्स से तुमची लाईफ 30च वर्ष होती, तर 29.9999 वर्ष तुम्ही कधी कधी असा विचार आला का तुमच्यामध्ये की चला आज समर्पण करून टाकू, चल आज ती वेळ आलेली आहे की मी पकलो आता पूर्ण, आणि आज आता ती वेळ आलेली की आज इच्छांची व्यर्थता पाहून, अहमची व्यर्थता पाहून की जो फालतू इकडे तिकडे पळतोय, हे फक्त बस रेटण्याचं काम होतं, तर आज समर्पण करू. असं कधीच होणार नाही, असं होणारच नाही. हे कोइन्सिडेंटली पण नाही होणार ना, कधीच अनुकूल स्थिती निर्माण होईल, हे होणारच नाही. तुमच्यामध्ये माया फसवायला आतमध्ये बसलेली आहे. माया काय म्हणते की हा कसा समर्पण करतो, मी आहे ना इथे बसलेली, हा कसा करतो, मी इथे बसलेली, तेव्हा हाऊ इट इज पॉसिबल, होणारच नाही ना, मी काळजी घेणार त्याची. ते इतकं तुल्य आहे तुम्हाला फसवायला. आणि कृपया तुम्ही बघा की तुम्ही तुमचे ढर्रे बघू शकत नाही, तुम्हाला ते थर्ड पर्सन गुरुकडून दिसता. अदरवाईज तुम्हाला कधीच दिसणार नाही की तुम्ही किती बेईमान आहे. तुम्हाला ऑलवेज तुमची छवी आहे तुमच्यामध्ये की तुम्ही किती इमानदार आहे, तुमचे प्रिजुडिस आहे, मान्यता आहे, धारणा आहे, हे त्या मायेने तुम्हाला दिलेलं आहे. हे तुमच्या त्या सिलेक्टिव्ह परसेप्शनने दिलेलं आहे, जे तुमच्यामध्ये ऑलवेज बसलेलं आहे. गुरुची वाणी जरी येते तरी त्याला जे ऐकायचं आहे ते निवडून चूज करून मॅनिप्युलेट करून ऐकतं. ही सगळी कमाल आहे मायाची. बस या सगळ्याला फक्त पावर द्यायचं थांबू शकता तुम्ही एकच मार्गाने, की माझा याच्यात रस नाही आहे. मला दिसलं आहे की मी जर काही हालचाल करेल, मी काही काम करेल तर फसवेल स्वतःला, आणि ही व्यर्थता पाहून मी माझ्या हातपायातले ते बळच गेलं. आता माझा हातच उचलला आणि जात जर हाताने काम करायची इच्छा आहे ना, प्रपोजल मांडला तर ना हाताने काम केलं, माझा हातात म्हणतो ना ॲक्शन पोटेन्शियलच उरलं नाही आता. की ॲक्शन पोटेन्शियल काय असतं, फ्रॉम ब्रेन म्हणजे फ्रॉम थॉट टू ब्रेन ॲक्टिव्हिटी, न्यूरोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, टू सिनॅप्सेस, टू इलेक्ट्रिकल सिग्नल्स इन द सिनॅप्सेस, टू सिग्नल्स इन टू द पर्टिक्युलर मसल जिथे मसल हलवायचं आहे. आणि मग मसलमध्ये ॲक्शन पोटेन्शियल असतं, ते काय करतं की एक सर्टन थ्रेशोल्ड ऑफ द इलेक्ट्रिक सिग्नल प्रोव्हाइड केला की ॲक्शन होते. तर फ्रॉम थॉट टू ॲक्शन पोटेन्शियल काही होतच नाही आता, ते तुम्ही सायकलच तोडून टाकलं. तुम्ही बघितलं की ही एक मायक्रो मान्यता देण्याची पद्धती होती. बस तुम्हाला काहीतरी अपूर्णता दर्शवायची तुमच्याच आतल्या मायाने, आणि तुमच्या आतल्या मायाला सगळं माहिती की तुम्हाला काय आवडतं काय ना आवडतं, तुमचे लाईक डिसलाईक, तुम्ही कशाने विकले जाणार, तुम्ही कशाने फसणार. त्याच्यामुळे कृपया बघणे की प्रत्येकाला फसवायला बेस्ट फसवणारा त्याच्या आतमध्येच बसलेला आहे, आणि तो काही थांबत नाही. किती कन्फ्युजिंग आहे खरंच, की मीच जो माझ्यातला फसवणार आहे तो एवढं ट्रूथ कसं काय बोलेल हाऊ. कधी असा विचार केला आहे का की जर हे तुम्हाला हे आत्ता पाहणारा व्हिडिओ हे भावतं आहे, काहीतरी कुठेतरी टच करतं आहे, लेट्स से तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी सत्य बोलतो आहे, हाऊ इट इज पॉसिबल की माझ्यातलीच माया त्या मायाला तोडण्याचं मेकॅनिझम एक्सप्लेन करेल तुम्हाला, हाऊ इट इज पॉसिबल. आणि जर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवताय तर तुम्ही फसले वन्स अगेन. तर मी नाही म्हणत की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा नका ठेवू, माझा सोल पर्पज एवढाच आहे, वेदर मी असो किंवा तुम्ही असो, मी माझ्या धारणा मान्यता मोडेल, तुम्ही तुमच्या मोडा. माझ्या वाणीचं एकच सोल पर्पज आहे की तुम्ही तुमच्या धारणा मोडा, मी माझ्या मोडेल. तुम्ही माझ्या वाणीला ऐकून धारणा नका बनवून घेऊ, तुम्ही स्मृतीमध्ये नका स्टोअर करू माझं, तुम्ही डायरेक्ट आचरणात आणा. ज्या रिपीटेड धारणा आहे त्या तोडा. रिपीटेड धारणा या अहममधून येत आहे, त्याच्या लाईक डिसलाईकमधून येत आहे, तुमच्या DNA पॅटर्न्समधून येत आहे, ज्या मायेतून येत आहे. इन शॉर्ट, जे काम तुम्हाला
प्रीडिफाईंड गतिविधींनी दिलेलं आहे ते नका करू, ते तुमच्या फायद्याचं नाही. असं काम करा, सजगतेने बघून करा जे तुमच्या फायद्याचं आहे. तुमच्या फायद्याचं आहे इन द सेन्स अहमच्या नाही, तुम्हाला मुक्तीच्या दिशेला नेणारं काम ते करा. मुक्तता ही की तुम्ही या रिपीटेड ढर्यांमधून एस्केप होणार, तुम्ही या अनंत सायकलमधून, आवागमन चक्रामधून एस्केप होणार. तुम्ही या अनंत भागदौड जी संसारकडे, समयकडे किंवा वस्तूंकडे नेते त्यांच्यापासून मुक्त होणार. याच्यातून मुक्त होण्यासाठी जे कार्य करावं लागत असेल किंवा नाही करावं लागत असेल ते इम्प्लिमेंटेशन करणे किंवा न करणे. कधी काम करावं पण लागतं, कधी सगळं काम थांबवावं लागतं. हे तुम्हाला तुमची आतली गुरुताच सांगेल की ते काय, कोणत्या क्षणाला काय. ती ऐकायची पॉवर केव्हा येईल, जेव्हा आतली जी बडबड करणारी माया आहे, तिला आपण स्वतःचा आवाजच समजून बसतो. तिला जेव्हा फक्त सांगितलं जाईल की मी स्वतःचा आवाज फक्त कोण कोणास म्हणाले या नजरेने बघतो, आणि मी क्लिअरली बघतो की आतली माया आत्म्यास म्हणाली की असं कर तेव्हा तू पूर्ण होशील. आतली माया म्हटली की तू वस्तू विकत घे तेव्हा पूर्ण होशील. आतली माया म्हटली की हे खाऊन घे तेव्हा पूर्ण होशील. आता असं बऱ्याच वेळा केल्यावर थोडा रस कमी होतो त्यातला. दिसतं की स्वतःच गंडवतोय आपण, स्वतःच फसवतोय आपल्याला. बाकीचं नेक्स्ट पार्टमध्ये.